शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी आतापर्यंत अनेक गावांमध्ये रास्ता रोको आंदोलनं झाली। अनेक ठिकाणी गावबंद पाळण्यात आला। कुठे तहसीलदार कार्यालयांवर तर कुठे जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे निघाले। मात्र आता हा लढा आणखी तीव्र होताना दिसतोय, कारण शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी तब्बल 13 जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येत दिंडी काढणार आहेत। सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा या महामार्गाला कडाडून विरोध आहे, तरी सुद्धा फडणवीस सरकारने शक्तीपीठ महामार्गाच्या या प्रकल्पावर ठाम भूमिका घेतल्याचं कायमच दिसून आलंय। इतकंच नाही तर आता या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुद्धा वेगानं सुरू झाली आहे। मग नेमकं पश्चिम महाराष्ट्रातूनच या महामार्गाला एवढा तीव्र विरोध का केला जातोय? शेतकऱ्यांच्या अपेक्षा मागची कारणं काय आहेत आणि वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या महामार्गाचं भवितव्य नेमकं काय असणार, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानला जाणारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठ आणि धार्मिक स्थळांना जोडणारा सुमारे 856 किलोमीटरचा हा महामार्ग आहे। वर्धा जिल्ह्यापासून सुरू होणारा हा मार्ग पुढे यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, त्याचबरोबर सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुढे सिंधुदुर्ग मार्गे सावंतवाडी पर्यंत जाणार आहे। सरकारच्या मते या महामार्गामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, प्रवासाचा वेळ कमी होईल, गुंतवणूक वाढेल आणि ग्रामीण भागाचा आर्थिक विकास होईल असा दावा केला जातोय। मात्र सरकारच्या या दाव्यांइतकाच मोठा विरोध सुद्धा या प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून त्याचबरोबर स्थानिक नागरिकांकडून सुद्धा केला जातोय। विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर आतापर्यंत उतरलेले आहेत। सुरुवातीला म्हटल्यानुसार आता या आंदोलनाने आणखी मोठं स्वरूप सुद्धा धारण केलंय, कारण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना जारी करण्यात आली, म्हणजेच भूसंपादनाच्या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झालीये। ही अधिसूचना प्रसिद्ध होताच शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आणि याच पार्श्वभूमीवर शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती आणि शेतकरी समन्वय समितीने आंदोलनाचा पुढचा टप्पा जाहीर केलाय। 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पंढरपूर जवळील वाखरी मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे आणि त्यानंतर हजारो शेतकरी पायी विठ्ठल मंदिराकडे सद्बुद्धी यात्रा काढणार आहेत। आणि या यात्रेचा उद्देश केवळ धार्मिक नाही तर सरकारपर्यंत तीव्र संदेश पोहोचवण्याचा सुद्धा आहे। आणि याच दिवशी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शासकीय महापूजेसाठी सुद्धा पंढरपुरात येणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी याच दिवशी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। आणि या दिंडीमध्ये प्रस्तावित महामार्गाच्या मार्गातील तब्बल 13 जिल्ह्यातील शेतकरी सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार प्रणितीताई शिंदे, माननीय मंत्री महादेव जानकर, आमदार कैलास पाटील, त्याचबरोबर कॉम्रेड गिरीश फोंडे यांच्यासह सर्व जिल्ह्यातील शक्तीपीठ विरोधी विविध पक्षांचे आमदार खासदार या यात्रेला सुद्धा उपस्थित राहणार आहेत। दरम्यान यामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आमचा विरोध कायम असताना सुद्धा सरकारनं अधिसूचना काढून आमच्या भावनांचा अवमान केलाय। अनेक संघटनांनी तर हा निर्णय म्हणजे जखमेवरचं मीठ चोळण्यासारखा सुद्धा असल्याची टीका केली आहे। परंतु राजू शेट्टी यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की सरकार अधिसूचना काढो किंवा संयुक्त मोजणी करो, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग होऊ दिला जाणार नाही। यामुळे आंदोलन आता अधिकच व्यापक होण्याची सुद्धा चिन्ह दिसू लागली आहेत। दरम्यान गेल्या काही वर्षांपासून हा विरोध कायमच आहे। त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो की पश्चिम महाराष्ट्रातूनच सर्वाधिक विरोध का केला जातोय? तर यामागचं पहिलं कारण म्हणजे प्रकल्पामध्ये बाधित होणारी सुपीक शेती। पश्चिम महाराष्ट्र हा ऊस, द्राक्ष, डाळिंब, हळद त्याचबरोबर विविध नगदी पिकांसाठी सुद्धा ओळखला जातोय। अनेक ठिकाणी बागायती शेती आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की महामार्गासाठी संपादित होणारी जमीन ही केवळ मातीचा तुकडा नाही तर त्याच्या अनेक पिढ्या उपजीविकेचं साधन सुद्धा आहे। आणि यानंतरचं विरोधाचं दुसरं कारण म्हणजे सिंचन व्यवस्था। अनेक भागातून प्रस्तावित मार्ग, कालवे, विहिरी त्याचबरोबर ठिबक सिंचन व्यवस्था आणि शेतीचे रस्ते यांना बाधा पोहोचवणारा असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे। त्यामुळे शेतीचं संपूर्ण अर्थकारण सुद्धा विस्कळीत होईल अशी भीती व्यक्त केली जाते। तिसरा मुद्दा म्हणजे पर्यायी मार्गाचा। आंदोलनकर्त्यांचं म्हणणं असं आहे, आधीच राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्ग उपलब्ध असताना नव्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन संपादित करण्याची गरज नेमकी काय?
सरकारने रस्त्याचं रुंदीकरण किंवा पर्यायी रेखांकनाचा विचार करावा अशी मागणी सुद्धा आता शेतकरी बांधवांकडून केली जाते। आणि या विरोधाचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आणि चौथा मुद्दा म्हणजे भरपाईचा। शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आर्थिक भरपाई मिळाली तरी शेती पुन्हा निर्माण करता येत नाही। जमीन ही एकदाच जाते आणि त्यानंतर शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर उपजीविकेचं मोठं संकट उभं राहतं। दरम्यान सरकारची भूमिका मात्र यापेक्षा अगदी वेगळी आहे। सरकारच्या मते जुन्या रेखांकनाला विरोध झाल्यानंतर प्रकल्पाच्या मार्गात अनेक ठिकाणी बदल करण्यात आले। आधी 12 जिल्ह्यातून जाणारा हा जो मार्ग आहे त्याला प्रचंड विरोध झाला। त्यानंतर त्यामध्ये बदल करून यामध्ये 13 जिल्हे समाविष्ट करण्यात आले। नव्याने रेखांकनात शक्य तितकी लोकांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तसंच कायद्यानुसार योग्य भरपाई दिली जाईल असा देखील दावा सरकारकडून केला गेला। शिवाय सरकारचं आणखी एक म्हणणं आहे की हा महामार्ग केवळ धार्मिक पर्यटनापुरता मर्यादित राहणार नाही, तर यामुळे उद्योग, व्यापार, वाहतूक, रोजगार आणि ग्रामीण विकासासाठी सुद्धा तो महत्त्वाचा ठरेल। त्यामुळे दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे। बरं, इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्तीपीठ महामार्गाबद्दल खरं तर आपण या आधीच सविस्तर जिल्ह्यानुसार होणारे फायदे आणि तोटे याबद्दल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सिरीज नुसार आपण बोललेलो आहोत। त्यामुळे तुम्हाला या शिवाय जर अधिक माहिती शक्तीपीठ महामार्गाबद्दल हवी असेल तर तुम्ही ती सिरीज सुद्धा नक्की पहा। मात्र आता दुसरीकडे विरोधक आणि शेतकरी संघटना सरकारचे दावे फेटाळत आहेत। त्यांच्या मते विकासाच्या नावाखाली सुपीक जमीन नष्ट केली जाते। त्यामुळे हा प्रश्न केवळ एका महामार्गाचा नसून शेती, पर्यावरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या भवितव्याचा आहे। राजकीय दृष्ट्या सुद्धा हा विषय चांगलाच आता तापलेला आहे। महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय, तर महायुती सरकार प्रकल्प पूर्ण करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। मात्र आता पुढे या महामार्गाचं काय होणार, तर सध्याची परिस्थिती पाहिली तर 3 शक्यता समोर येतात। पहिली शक्यता म्हणजे सरकार आंदोलनकर्त्यांशी पुन्हा एकदा चर्चा करून काही ठिकाणी अलाइनमेंट मध्ये बदल करू शकतं। यापूर्वी सुद्धा विरोधानंतर रेखांकनामध्ये बदल करण्यात आला होता, त्यामुळे पुन्हा काही सुधारणा होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाहीये। दुसरी शक्यता म्हणजे सरकार कोणताही बदल न करता जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू ठेवेल, कारण हा सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात असून त्यासाठी आर्थिक तरतूद आणि प्रशासकीय प्रक्रिया सुद्धा सुरू झालेल्या आहेत। आणि तिसरी शक्यता म्हणजे आंदोलन अधिक तीव्र झाल्यास हा संघर्ष न्यायालयापर्यंत जाऊ शकतो। मात्र आजची वस्तुस्थिती अशी आहे की एका बाजूला सरकार हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करण्याच्या भूमिकेत दिसतंय, तर दुसऱ्या बाजूला शेतकरी महामार्ग जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत आहे। त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा वाद आता केवळ विकासाचा विषय राहिलेला नाही, तर तो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा, जमिनीच्या हक्काचा आणि राज्याच्या विकासाच्या मॉडेलचा सुद्धा प्रश्न बनलेला आहे। त्यामुळे आता 18 जुलैला होणारी सद्बुद्धी दिंडी या आंदोलनाला किती मोठं स्वरूप येतं, त्यानंतर सरकारची भूमिका बदलते का, की सरकार भूसंपादन आणखी वेगाने पुढे नेतंय, यावरच या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाचं भवितव्य अवलंबून असणार आहे। तोपर्यंत या संपूर्ण घडामोडींवर तुमचं मत काय? शक्तीपीठ महामार्ग विकासासाठी आवश्यक आहे की शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याचा पुनर्विचार किंवा रद्द होणं गरजेचं आहे? तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।